हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरगे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. 2 दिवस झाला पाऊस उघडलेला आहे. कसे आहात सगळे? हो, मी पण आहे मजेत. श्रावणचा पहिला शुक्रवार झालेला आहे. दुसरा शुक्रवार आता येणार आहे. म्हटलं मला श्रावण चालू झाल्यापासून स्वच्छता करायची होती. त्याच्या आधी मी करून घेतली होती. कारण श्रावण कसं असते ना, घरात लेडीज असतात आणि थोड्या अडचणी असतात. त्याच्यामुळं मी सगळं थांबवले होते आणि आता त्याच्यानंतर मी आता स्वच्छता सुरू करायचा विचार चालला आहे माझा. म्हणजे आजपासून थोडं थोडं काढायचं आणि त्याच्यानंतर वरमालक्ष्मी असते. त्याच्या आधी मला सगळं स्वच्छ करून पूजा वगैरे करायची असते आणि माझी सत्यनारायणची पूजा देखील असते. म्हणजे त्यावेळेला मला घर व्यवस्थित सगळं स्वच्छ मिळेल म्हणून मी थांबले होते. आणि आज जरासं म्हटलं की थोडं थोडं तर आता काढूया, कारण की पाऊस खरंच उघडला आहे. ऊन या लागते आणि म्हटलं 2 दिवस मी विचार केला जरा पाऊस उघडू दे, कारण की नागपंचमीच्या नंतर पाऊस जरा उघडतोय. नागपंचमीपर्यंत पाऊस असतोय, त्यानंतर पावसानं म्हणजे पाऊस थोडा कमी होतोय असं माहीत आहे मला. म्हणून बघू शकता ऊन आले बाहेर आता. आणि म्हटलं आता थोडंसं आवरून घेऊया. आणि चला पहिला म्हटलं मोठं मोठं काही आहे तेच पहिला स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर म्हटलं छोटं छोटं मग आपलं काय हॉल किचन हे ते चालूच आहे. म्हटलं ते करून घेऊया. आता सोप्यावरचं मी सगळं घेऊन गेले धुवायला. म्हणजे सोफाचं कवर, परत ते सोप्यावरचे उशाचं कवर वगैरे सगळं मी धुवायला घेऊन गेलो. सकाळीच काढले. म्हणजे मला काढताना वगैरे मी काही शूट वगैरे केले नाही. सकाळीच पटपट सगळं काढून मी धुवायला टाकले. आणि आता सगळं सोफा असा रिकामा पडला आहे. आता त्याच्यावरचं सगळं धुल्यावरतीच मग आता मी परत घालायचं म्हणून थांबले. त्याचबरोबर मला आज माहेरी देखील जायचं आहे. म्हणजे माहेरी इन्व्हिटेशन आलं आहे आणि मला माहेरी देखील जायचं आहे. आणि आजच्या म्हणजे कसं आहे, मीच जाणार आहे, स्वतःच जाणार आहे, मुलगीला घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर ते माझं आहे ते पण मी कशासाठी गेले काय कारण हे तुम्हाला कळेलच, व्हिडिओमध्ये मी घालेनच. आणि किचन बघू शकता, अजून खूप कामं आहेत, तशी खूप कामं आवरायची आहेत, भरपूर कामं आहेत. आज मला आवरून जायचं देखील आहे. पटापट थोडं आवरून घेते केवढं होईल तेवढं आणि मी निघते. हे कुशन्स आहेत, टॉयज आहेत, हे सगळे मला धुवायला टाकायचं आहे थोडं. म्हणजे आज जेवढं होईल तेवढं धुवून घ्यायचं म्हणून सोफा कवर वगैरे सगळं काढले. त्याच्यानंतर हे थोडेसे टॉईज वगैरे, थोडे कुशन कवर, टॉईज आणि हा ब्लँकेट मी धुवून टाकले. आता हे ब्लँकेट हा मोठा धुवून पाणी निथळायला ठेवून दिले. म्हणजे थोडं आता हे सगळं आवरतपर्यंत त्याचं पाणी निथळतं. हे खूप मोठं आहे म्हणून वॉशिंग मशीनमध्ये नाही बसत. त्याच्यामुळे मी हातानंच सकाळी असं मोठ्या टवामध्ये घालून छान असं त्याच्यामध्ये नाचून नाचून धुतले. माझी एक्सरसाइज पण झाली आज भरपूर. आणि आता पाणी गळत आहे त्याला असं गुंडाळून टाकले मी. असं ग्रिल आहे असा आणि त्याच्यावरती मी असं टाकले. आणि आता सगळं पटापटा आवरते आणि मला जायचं एक आहे. त्याच्यासाठी मला खरंच आज लवकर लवकर आवरावं लागणार. आज उघडले म्हणून मी हे काढले आणि म्हटलं नंतर येतपर्यंत थोडंसं स्वच्छ होतात. म्हणजे एक दिवस मी राहिले तर तिकडं राहीन किंवा येऊन टाकेन, काय सांगता येत नाही. आता तिथे गेल्यावर मी ठरवणार काय करायचं. तर आता एवढं पटकन आवरून घेते. आणि मी माहेरी कशासाठी गेले ते पण व्हिडिओ तुम्ही बघाच नक्कीच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता इतकी कपडे धुवून टाकले मी. हे सोफ्यावरचे कवर, हे टॉईज, ब्लँकेट, अजून वॉशिंग मशीनमध्ये अजून एवढे आहेत. आता हे सगळे वरती घेऊन जाते आणि वरती वाळत घालते. खरं आता पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला, पावसानं हजेरी लावलेली आहे. काय करायचं आता बघू, ॲडजस्ट करून वरतीच मी घालणार आहे. वाळू देत, केव्हा वाळतात तेव्हा. खरं आता कपडे बघू शकता, हे एवढे अजून इथं आहेत. आता वरती आले टेरेसवरती आणि कपडे बघू शकता, 3 बकेट कपडे झालेत. आणि वातावरण आता एकदमच थंड झालं आहे. सकाळी खूप छान असं कडक ऊन होतं आणि मस्त वाटत होतं, गरम पण होत होतं. आणि एकदम वातावरण बदलले. बहुतेक बघूया दुपारच्या नंतर परत ऊन पडेल आणि मला पण पटपट आवरायचं आहे. हे ब्लँकेट एकट्याकडून धुवून वाळत घालायला होतच नाही, कारण की इतका वजन होतं ना जेव्हा तो पाण्यामध्ये जातो. आणि आता पाणी नितळून पण इतका वजन होताना मला घालताना बस झालं. आता एक साईडला मी ब्लँकेट वगैरे घालते आणि खाली येऊन मला परत आवरायचं आहे. आणि अचानक ह्यानी म्हणाले की नाही मी काय येणार नाही आहे आणि तुम्हीच
जाऊन या. आता हे एक माझ्यासाठी एक मोठा चॅलेंज असणार आहे, कारण की गावी तर जायचं आहे आणि दरवेळेला मी ह्यांच्याबरोबरच कुठं पण जाते आणि हे म्हणाले की मला कामं आहेत, तर तुमचं तुम्हीच आवरून जाऊन या. तर ठीक आहे म्हटलं आणि मी पहिला पटापट कपडे वगैरे घालून घेतले, कारण की असल्या पावसाळ्याच्या वेळी ना कपडे बाहेरचे आत, आतले बाहेर हे करण्यामध्येच खरंच वेळ निघून जातो आहे. आणि 12 वाजत आली म्हणजे अर्धा तास उरला होता, पटकन आवरायचं आणि जायचं आता. आज खूप वर्षानं मी बसचा प्रवास करत आहे. बसचा प्रवास करताना खरंच मला खूप खुशी होत आहे, कारण की मी इतके 17-18 वर्ष झालं बसचा प्रवास मी टाळलेच होते. माझी कार आहे, मिस्टरांची कार आहे, आम्ही कारनंच प्रवास करतो. खरं आज असा योग आला की बसनंच प्रवास करायचा होता आणि ते खुशी मला खूप होत होती. आणि मिस्टर पण म्हणत होते, "एन्जॉय कर तुझी जर्नी" म्हणून. म्हटलं चला, आज त्यांनी पण मला सोडलेत. म्हटलं चला आज बसचाच प्रवास करूया. आणि मला माहेरी जायचं आहे. का जायचं आहे हे कारण म्हटलं तर हे बघा, आम्ही जाताना ज्या रोडला ना इतका मोठा नदी किंवा डॅम आहे, 2 लागतात जाताना आणि इतकं भरलं आहे ना, तर पाऊस असल्यामुळं खूप भरलं आहे. तर इथून रस्ते पण खूप छान झालेत. आता सगळे रस्त्यांची कामं झालेत. मध्ये खूप कामं अडली होती. आता मी चालले माझ्या माहेरी म्हणजे संकेश्वरला. मी आहे बेळगावमध्ये राहते आणि माझं माहेर आहे संकेश्वर. कारण असं कारण होतं, तिथं जाणं गरजेचंच होतं. माझे चुलते म्हणजे माझे मोठे बाबा वारून म्हणजे एक्सपायर होऊन 1 वर्ष झालं होतं आणि त्यांचं श्राद्ध होतं आजच्या दिवशी. मग भावानं आमंत्रण केलं होतं आणि माहेरी ये म्हणून. माझी आई तर इथं बेळगावलाच राहते आणि खरं माझे चुलते वगैरे तिकडं सगळं संकेश्वरला असतात. मग त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. हे आमचं जुनं घर आहे आणि त्यांनी राहायला पाठीमागच्या साईड आहे, म्हणून हे देवघर आहे आमचं. आणि त्या निमित्तानं म्हटलं सगळे येतात माझ्या घरी. माझ्या काका, चुलते, आत्या, मावश्या म्हणजे सगळे आमचे पाहुणे असल्या कार्यक्रमाला भेटतात. दुःखाचंच होतं, तर ह्या निमित्तानं सगळे भेटतात म्हटलं चला जाऊन येऊया थोड्या वेळासाठी. तर म्हणून मी आले आणि श्राद्ध सगळे बाहेर बसलेत आणि घर बघू शकता तुम्ही. हे माझं माहेरचं संकेश्वरचं घर आहे. आणि नंतरनं मी गेले होते, लेटच झाला होता तसा आणि पटकन नमस्कार वगैरे केला आणि जेवणालाच बसले. त्याच्यानंतर सगळे आमचे भाऊ बंध हे सगळे आम्ही जेवायला बसलो होतो. सगळे एकत्र भेटलो ह्या निमित्तानं. तर म्हटलं जेवण झाल्यानंतर थोडा गप्पा वगैरे मारत बसल्या, जास्त व्हिडिओ का करायला गेले नाही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.